जर घरात कोणाला वांग्याची भाजी आवडत नसेल ना तर त्याला अशी वांग्याची भाजी बनवून खाऊ घाला, तर तो पुढच्या वेळेस नक्कीच विचारणार की परत काव करणार आहे म्हणून. मग त्यासाठी काय करायचं, 2-3 बारीक बारीक कांदे घ्यायचे आणि त्याला फोडून गॅसवर भाजायला ठेवायचं. कांदे भाजले की तवा ठेवायचा, थोडं तेल टाकायचं, सुकं खोबरं कापून टाकायचं. आता त्याला भाजून घ्यायचं. नंतर थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची, त्याला पण खरपूस भाजून घ्यायचं. नंतर थोडेसे धने घ्यायचे, त्याला भाजून घ्यायचं. हिरवी मिरची टाकायची, थोडीशी भाजून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकायचा, त्याला थोडंसं परतून घ्यायचं. मग कोथिंबीर टाकायची, तिला पण परतून घ्यायचं. त्याला काढून घ्यायचं आणि भाजलेला कांदा त्याला परत तेल टाकून परतून घ्यायचं. आणि आता हे मसाल्याला थंड करून बारीक करून घ्यायचं. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्याच्यात वांगे टाकायचे आणि थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने वांगे कापल्यानंतर काय पडत नाहीत. आता वांग्याला ना मस्त 4 फोडीमध्ये कापून घ्यायचं. आता बारीक केलेल्या मसाल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि थोडं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि आता कापलेले वांगे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरला की लगेच गॅसवर कढाई ठेवायची. तेल टाकायचं. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये कापून कोथिंबीर टाकायची. घरातला काळा मसाला टाकायचा, लाल मिरची टाकायची, थोडीशी हळद टाकायची. याला मिक्स करून घ्यायचं आणि वांग त्याच्यामध्ये एक एक करून टाकून द्यायचं. आता वांग्याला मिक्स करून घ्यायचं आणि वांग्यात भरून उरलेला मसाला त्याच्यात टाकून द्यायचा. चांगला मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर ठेवून 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. 1 मिनिट झालं का झाकण काढायचं आणि वांग्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यात पाणी टाकायचं आणि वांग्याला मस्त पैकी बारीक गॅसवर 7-8 मिनिटं शिजून द्यायचं. आणि आता गॅस बंद करायचा आणि गरमागरम प्लेट मध्ये वाढून घ्यायचं. आता तुम्ही याला भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खा, एकच नंबर लागणार. ज्याला कोणाला पण खाऊ घालणार ना ते तुम्हाला नक्कीच पुढच्या वेळेस बनवायला लावणार. एवढं टेस्टी लागतं हे. तर तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.